नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. शिरोळ तालुक्याची जीवनदायिनी मानली जाणारी पंचगंगा नदी सध्या गंभीर प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असून नदीत लाखो मासे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी तीव्र आक्रमक भूमिका घेतली आहे. पंचगंगा नदी प्रदूषणाच्या वाढत्या समस्येबाबत वारंवार तोंडी व लेखी सूचना देऊनही प्रदूषण नियंत्रण मंडळाने व जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम म्हणून शिरोळ इथल्या बंधाऱ्याजवळ नदीत मोठ्या प्रमाणात मासे मृत अवस्थेत आढळले. या घटनेमुळे पर्यावरणासोबतच नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्राधिकारी अंकुश पाटील यांनी शिरोळ बंधाऱ्याला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी नदीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. मात्र या औपचारिक कारवाईनंतर संतप्त नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. पंचगंगा नदी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष बंडू पाटील, सदस्य विश्वास बालीघाटे, नगरसेवक सचिन शिंदे यांच्यासह उपस्थित नागरिकांनी अधिकाऱ्यांना थेट जाब विचारत प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर आतापर्यंत कोणती ठोस कारवाई केली असा सवाल उपस्थित केला. बंडू पाटील यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या हलगर्जीपणामुळे शिरोळ तालुक्यातील नागरिकांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप प्रदूषण नियंत्रण मंडळ व जिल्हा प्रशासनावर केला. पंचगंगा नदीत रासायनिक व औद्योगिक सांडपाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे पंचगंगा नदीकाठच्या 77 गावांच्या नागरिकांना कॅन्सर सारख्या गंभीर आजार होत आहेत. ही बाब गंभीर असून या पार्श्वभूमीवर पंचगंगा नदी बचाव संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. पुढील 2 दिवसात प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच त्यांचे वीज कनेक्शन तात्काळ खंडित करावे अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अन्यथा सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर हजारो नागरिकांसह धडक आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा बंडू पाटील यांनी दिला आहे. दरम्यान प्रदूषित पाण्यामुळे शेतकरी वर्गही चिंतेत सापडला आहे. नदीतील दूषित पाण्याचा वापर शेतीसाठी केल्यास पिकांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. पंचगंगा नदीचे वाढते प्रदूषण हे केवळ पर्यावरणीय संकट नसून हजारो कुटुंबांच्या उपजीविकेशी संबंधित प्रश्न बनला आहे. आता तरी प्रशासन जागे होऊन दोषींवर कठोर कारवाई करणार का असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. आम्ही प्रदूषण नियंत्रण मंडळ व जिल्हाधिकाऱ्यांना 1 महिना झाला वारंवार यांना सांगलोय, तोंडी सांगितलो, फोनद्वारे सांगितलो, निवेदनद्वारे सांगितलो, तरी पण यांच्यावर काही फरक पडला नाही. यांनी कोणावर कडक कारवाई न केल्यामुळे आज हे दिसायला आज हे मासे मेल्यात याचं कारण याला सर्व जबाबदार पाटबंधारे विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ व प्रदूषण करणारे घटक आहेत. आज आम्ही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्राधिकाऱ्यांना बोलून याचा पंचनामा केला आहे. पाण्याचा पंचनामा व माशाचा पंचनामा आम्ही करून घेणार. 2च दिवस आम्ही वाट बघणार. हे घटक कोण कधी त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांचं वीज कनेक्शन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला तर ठीक, नाहीतर आम्ही सर्व आता आम्ही एक पंचगंगा नदी बचाव संघर्ष समिती स्थापन केलो. 77 गावातली लोक घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळ कलेक्टर ऑफिसवर आम्ही सोमवारी चाल करणार.